नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत HRD विभागाच्या वतीने सुरू असलेल्या 11व्या आणि 12व्या उद्बोधन वर्गात मी डॉक्टर शरद बोराडे, मराठी विभाग, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर, रोल क्रमांक 20. आजच्या मायक्रो टीचिंगसाठी निवडलेला जो काही विषय आहे तो दाखला या कथासंग्रहामधील दाखला नावाची मी कथा अभ्यासासाठी असेल किंवा मायक्रो टीचिंगसाठी असेल ती निवडलेली आहे. मित्रहो, कथा सांगणे आणि कथा ऐकणे ही आपल्या संस्कृतीची फार मोठी अशी एक जुनी परंपरा आहे. त्या परंपरेचा जर विचार केला तर कथा का ऐकत आलो आहोत आपण किंवा कथा का सांगत आलेलो आहोत याचा जर विचार केला तर संस्कृतीच्या आणि अभ्यासक्रमाच्या कथेचा जर विचार केला तर मानवी विकासाचे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांचा शोध आपल्याला कथेच्या माध्यमातून घेता येतो. लीळा चरित्रामध्ये चिवकाऊची गोष्ट सांगितल्या जाते. तिथपासून आपल्याला कथा माहीत आहे. आपल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, त्या गोष्टीनं आपली आकलन क्षमता, आपली भाषिक क्षमता, आपली निरीक्षण क्षमता, आपली विचार प्रक्रिया ही घडवलेली आहे. सांगायचा मुद्दा म्हणजे कथा ही मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून सांगणे, ऐकणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि मराठी साहित्याचा विचार केला, मराठी आतापर्यंतच्या मराठी कथेच्या वाटचालीचा विचार केला तर अतिशय समृद्ध असं दालन मराठी साहित्यामध्ये कथाकारांनी केलेलं आहे. त्या प्रसंगाचे, घटनाप्रसंगाचे, त्या विविध समस्यांचे, त्या कालखंडाचे चित्रण आपल्याला कथेच्या माध्यमातून कथेतून लेखकांनी अधोरेखित केलेलं आहे. अलीकडच्या कालखंडातील मराठवाड्यातील सांगायचं झालं तर 2000 नंतर जे काही महत्त्वाचे लेखक लिहित आहेत त्यापैकी विजय जाधव हे मराठवाड्यातील एक 2000 नंतर लेखन करणारे महत्त्वाचे लेखक आहेत. या अगोदरही ही लेखन परंपरा समृद्ध करण्याचं काम रारम बोराडे असतील, भास्कर चंदनशिव असतील, वासुदेव मुलाटे असतील, नागनाथ कोतापल्ले असतील, आसाराम लोमटे असतील, अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील, जगदीश कदम असतील. ह्या लेखकांनी मराठवाड्यातील कथा साहित्य समृद्ध करण्याचं खूप मोठं असं मराठी साहित्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्या कथेतून विविध प्रश्न आणि समस्या अधोरेखित झालेल्या आहेत. त्याचाच पुढचा एक टप्पा म्हणून विजय जाधव यांच्या कथेकडं आपल्याला पाहता येईल. नात्यातील कोरडेपणा, निसर्गापासून दूर जाणारा माणूस, नात्यातील जे काही निर्माण होणारे पीळ आहेत ते त्यांच्या कथेतून नेमकेपणाने अधोरेखित होतात. दाखला नावाचा त्यांचा महत्त्वाचा कथासंग्रह प्रकाशित आहे, ज्या कथासंग्रहाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर भोवरा नावाचा त्यांचा अतिशय महत्त्वाचा असा असणारा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यानंतर पांढरकवड्या नावाची एक वेगळ्या विषयाला सामोरं जाणारी कादंबरी म्हणजे नदीतील वाळू उपसा, वाळू माफिया, नदीतील वाळू उपसामुळं झालेलं तेथील पर्यावरणाचं जे काय नुकसान आहे हे अगदी बारकाव्यासह त्यांनी पांढरकवड्या कादंबरीतून अधोरेखित केलेलं आहे. वास्तवतेनं त्यांनी नेमकेपणानं मांडलेलं आहे. सांगायचा हाच हेतू आहे की 2000 नंतर जे काही धोरण आलेले आहेत खाजगीकरणाचे, उदारीकरणाचे, भौतिक सुविधेला, भौतिक सुख सुविधेला, भौतिकतेच्या हव्यासाला बळी पडणारा माणूस आणि त्यातून निर्माण होणारे विविध नात्यागोत्यातील प्रश्न असतील, कुटुंबाचे प्रश्न असतील, दुरावत जाणाऱ्या नात्याचे प्रश्न असतील, निसर्गापासून तुटत जाणाऱ्या माणसाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, त्याभोवती जे काही जैवविविधता आहे मग त्यामध्ये सगळेच घटक आले. शेतीशी निगडीत असलेले सगळेच जे काय घटक आहेत ते त्याच्याशी परावलंबित्व कसं त्या शेतकरी कुटुंबाचं येतं आहे, शेतकऱ्यांचं येतं आहे, याचंही चित्रण त्यांच्या कथेतून त्यांनी नेमकेपणाने
अधोरेखित केलेलं आहे. आजची जी कथा आहे ती दाखला नावाची कथा. या कथेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आणि तेथील त्यांच्यासोबत असलेल्या प्राण्यांचा, अर्थात शेतकरी, मग तिथं बैल आले, गाय आली, म्हणजे सगळी ही जैवविविधता आली. परंतु शेतकऱ्याचं आणि गायीचं असलेलं जे काही प्रेम आहे ते प्रेम एखाद्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे त्याचं असणारं जे काही प्रेम आहे ते प्रेम, तो जिव्हाळा लेखकांनी दाखला या कथेतून अधोरेखित केलेला आहे. ही कथा म्हणजे भूतदया, पशुप्रेम याला सोबत घेत माणसाचं पशुवर प्रेम आहे, परंतु माणसाचं माणसावर प्रेम राहिलं नाही याचं सुद्धा सूचकतेनं ही कथा चित्रण करते. अगदी सुरुवातीपासून छोट्या अवस्थेत असलेली ही या कथेतील जो काही नायक आहे, आबा नावाचा जो काही नायक आहे, तो त्या गायीवर प्रेम करत असतो. परंतु अचानकच एके दिवशी त्या गायीला पिसाळं कुत्रं चावतं आणि ही जर बातमी आपल्या कुटुंबात कळाली तर ही आपली गाय आपल्यासोबत जन्मापासून सोबत असलेली, आपल्याला दूध देणारी गाय आपल्यापासून दुरावत जाईल. म्हणून ही बातमी कुटुंबालाही न सांगता आणि गावालाही न सांगता तो अगदी पोटच्या मुलाप्रमाणे त्या गायीला जतन करत असतो, जपत असतो, प्रेम करत असतो. परंतु हे जरी खरं असलं तरी पुढं चालून ह्या कुटुंबाची हे कुटुंब, एकत्र असलेलं कुटुंब विभक्त होतं आणि एका मोठ्या मुलाच्या वाट्याला ही गाय जाते. त्यावेळेस या कथेचा नायक त्या आपल्या मोठ्या मुलाला म्हणतो, ही गाय तुझ्या वाट्याला देतो, परंतु ही गाय विकायची नाही. ही गाय विकायची नाही, हे आपलं धन आहे. त्याच्या पाठीमागचं दुसरंच एक कारण असते, त्या कथेच्या नायकालाच ते माहीत असते. ते कारण म्हणजे त्या गायीला पिसाळं कुत्रं चावलेलं असते आणि ती जर गाय दुसऱ्याला विकली किंवा दुसऱ्याच्या घरी जर गेली तर तिथं जर त्या गायीचं दूध जर कोणी दुसऱ्यांनी खाल्लं तर त्याचा परिणाम त्या कुटुंबावर, त्या मुलाबाळावर होईल. त्यामुळं ही गाय विकायची नाही असं त्या कुटुंबानं ठरवलेलं असते. परंतु दुष्काळामुळं त्या कुटुंबाची वाताहत होते आणि ह्या गायीचा विकण्याचा निर्णय मोठा मुलगा घेतो आणि यातून ह्या कथेच्या नायकाची, त्या कुटुंबाची झालेली जी काही ही अशी एक वेगळी घुसमट आहे, ती घुसमट लेखकांनी या कथेच्या माध्यमातून केलेली आहे. विकल्यानंतरही ही गाय परत आणल्याशिवाय या कथेचा नायक थांबत नाही. म्हणजेच शेतकरी कुटुंब त्याचं जैवविविधतेवर, प्राण्यावर, जे प्राणी आपल्याला उपयोगी आहेत त्यांच्यावर असलेलं जे काही प्रेम आहे, जिव्हाळा आहे, त्यांच्या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे. त्यांना दुरावा नाही दिला पाहिजे. कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांची आपण जपणूक केली पाहिजे. त्यांना जरी विविध आजार झाले तरी त्यांची आपली काळजी घेतली पाहिजे. त्यांना शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे. हीच आपली संस्कृती आहे. हाच आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, विचार आहे, मूल्य आहे. हे लेखक शेतकरी कुटुंबाच्या माध्यमातून अगदी वास्तवतेनं मराठवाड्यातल्या बोली भाषेंचा वापर करून, भाषा सौंदर्याचा वापर करून, बोलींचा वापर करून, म्हणींचा वापर करून अगदी नेमकेपणानं या कथेच्या माध्यमातून ते अधोरेखित करतात आणि कुठंतरी विचार करायला भाग पाडणारी, थोडक्यात भूतदयावर प्रेम करणारी, पशुपक्ष्यावर प्रेम करणारी, प्रेमानंच माणूस पुढं जाऊ शकतो अशा आशयाची ही कथा या कथासंग्रहात फारच ताकदीची आणि महत्त्वाची आहे असं मला वाटते. धन्यवाद.